श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांच्या जीवनात यश, आनंद आणि समृद्धी मिळवण्यासाठी गुरुग्रह पाठीशी असतो. फक्त मानवी रूपी असलेला देह प्रत्येक वेळी शिष्याला ज्ञान देत नाही, तर शिकण्याची वृत्ती असल्यास निसर्गातील कोणत्याही घटकाकडून शिकता येतं, अशी गुरुची व्याख्या श्री दत्तात्रेयांनी सांगितली आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपण जाणून घेणार आहोत भगवान दत्तगुरूंची कोणत्या राशीवर सदैव कृपा असते. तसेच या राशीवर गुरुग्रहाचा मोठा आशीर्वादही असतो. या लोकांना सहज संपत्ती, यश आणि मनशांती मिळते. तर जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल. या राशींना गुरुग्रहाचा मोठा आशीर्वाद, दत्तगुरूंची कृपा. जीवनात यश, आनंद आणि समृद्धी मिळवण्यासाठी बलवान गुरुग्रह आवश्यक मानला जातो. काही राशीवर दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद असतो. या राशीखाली जन्मलेल्यांना सहज संपत्ती, यश आणि मनशांती मिळते. मित्रांनो, त्यांना नेहमीच गुरुच्या आशीर्वादाने मार्गदर्शन मिळते. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती, नवीन जबाबदाऱ्या, कौटुंबिक आनंद आणि मुलांचे आशीर्वाद सहज मिळतात. नशीब त्यांना गुंतवणूक क्षेत्रातही साथ देते आणि त्यांचे उत्पन्न सातत्याने वाढते. चला जाणून घेऊया त्या राशी. यामध्ये पहिली रास आहे ती कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत गुरुग्रह हा उच्च मानला जातो. यामुळे कर्क राशीच्या लोकांना भगवान दत्तगुरूचे विशेष आशीर्वाद मिळतात. त्यांचे जीवन कितीही कठीण असले तरी त्यांना नेहमीच गुरुच्या आशीर्वादाने मार्गदर्शन मिळते. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती, नवीन जबाबदाऱ्या, कौटुंबिक आनंद आणि मुलांचे आशीर्वाद सहज मिळतात. नशीब त्यांना गुंतवणूक क्षेत्रातही साथ देते आणि त्यांचे उत्पन्न सातत्याने वाढते. पुढची रास आहे ती सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्य आणि गुरुचा नैसर्गिक संयोग आहे. परिणामी सिंह राशीच्या लोकांनाही भगवान दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळतात. या राशीखाली जन्मलेल्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व गुण असतात. त्यांच्यात आत्मविश्वास असतो, न्यायाची भावना असते आणि एक करिश्माही व्यक्तिमत्व असते. गुरुच्या आशीर्वादाने हे राशीचे लोक शिक्षण, करिअर आणि समाजात उच्च पदावर पोचतात. सिंह राशीच्या लोकांना कीर्ती आणि संपत्ती मिळते आणि त्यांचे जीवन प्रेरणादायी बनते. तिसरी राशी आहे ती धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीचे राज्य गुरुच्या अधिपत्याखाली असल्याने गुरु या राशीवर सर्वात खोल प्रभाव पडतो. ज्यामुळे भगवान दत्तगुरू या राशीच्या पाठीशी असतात. धनुराशीचे लोक नैतिकता, धर्म आणि ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करतात. ते सर्जनशील आणि स्वतंत्र विचारसरणीचे असतात. गुरुच्या आशीर्वादाने ते त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करतात, स्थावर मालमत्ता मिळवतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती अनुभवतात. धनुराशीचे लोक उत्साही असतात आणि नेहमीच नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. चौथी रास आहे ती मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीला गुरुची आवडती राशी मानली जाते. या चिन्हाखाली जन्मलेले लोक संवेदनशील, कलात्मक आणि आध्यात्मिक असतात. दत्तगुरूंचे आशीर्वाद त्यांना मानसिक शांती, आध्यात्मिक संतुलन आणि भौतिक समृद्धी प्रदान करतात. मीन राशीच्या लोकांना अनपेक्षित करिअरच्या संधी, चांगले आरोग्य, आंतरिक समाधान मिळते. हे चिन्ह अध्यात्मात देखील लक्षणीय प्रगती करते आणि जीवनात खरा आनंद प्राप्त करते. अशा रीतीने मित्रांनो, या 4 राशीवर दत्तगुरूंचे आशीर्वाद असतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.